घरात सत्यनारायण पूजा केल्याने तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे कमी होतात, आर्थिक अडचणी कमी होतात आणि मार्ग मिळतो. लक्ष्मी प्राप्तीचे योग जुळतात. प्रत्येक वेळी ब्राह्मणांना बोलावून सत्यनारायण पूजा करणे शक्य होत नाही, तर आपण स्वतः प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा घरच्या घरीही करू शकतो. मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सांगते. बाजारात सत्यनारायण पूजेचं एक पुस्तक मिळतं. त्यात तुम्हाला सामग्री, विधी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्यापन कसं करायचं हे सर्व दिलेलं आहे. एक चौरंग घ्यायचा, त्यावर एक पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यासोबतच चौरंगच्या चारी बाजूने आंब्याचे डहाळे बांधून घ्यायचे. प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही ही पूजा करू शकतात. मी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे की वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा तरी सत्यनारायण पूजा ही जरूर करावी. सत्यनारायण कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्या घरातील जी दरिद्रता आहे ती कमी होण्यास मदत होते. सर्वात अगोदर आपल्याला गहू घ्यायचे, त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. त्यात 5 विड्याची पानं, 1 नाणं, सुपारी, हळद कुंकू, फूल आणि अक्षता घालायच्या. त्यासोबत त्याच्यावरती एक ताम्हण ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची, कुलस्वामिनीची आणि वरुण देवतेची पूजा करायची आहे. आपल्या डाव्या हाताने जी आहे ती गणपती बाप्पांची सुपारी असते, दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी ही वरुण देवतेची. इकडे 3ही देवांची पूजा करून झाली आहे. आता भगवान विष्णूंची आपल्याला पंचोपचाराने पूजा करून घ्यायची आहे. पहिले पाण्याने, पंचामृताने, नंतर परत पाण्याने असा अभिषेक घालायचा. त्यांना वस्त्र, अष्टगंध, वस्त्रमाल घालून ताम्हणात ठेवून द्यायचे. भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, म्हणून तुळशीपत्र अर्पण करायचं. त्यानंतर सत्यनारायणाचा फोटो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असणारा प्रसाद म्हणजे शिरा. आपल्याला नैवेद्यासाठी शिरा घ्यायचा आहे आणि हा प्रसाद फक्त घरातील व्यक्तींनीच खायचा. या पुस्तकामध्ये 5 अध्याय दिले आहेत आणि शेवटी सत्यनारायणाची आरतीसुद्धा दिली आहे. पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पा आणि सत्यनारायणाची आरती करून घ्यायची. अशा प्रकारे तुमची पूजा संपूर्ण होते. सत्यनारायण कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्या घरातील जी दरिद्रता आहे ती कमी होण्यास मदत होते. अर्थातच यासोबत तुम्हाला तुमची मेहनतसुद्धा करायची आहे. तुम्ही कितीही मेहनत करा, पण जर तुमचे नशीब तुमच्यासोबत नसेल तर ती पूर्ण होत नाही, कारण कष्टालाही नशिबाची साथ लागते. म्हणून आपण या छोट्या छोट्या गोष्टी घरी करून आपण फायदे अनुभवून घेऊ शकतो. सत्यनारायण पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, आनंद आणि शांतता लाभते. या पूजेमुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. चला तर मग असा होतो सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.